भारतीय जनता पार्टीने नियम आणि कायदे शिकवायची गरज नाही आहे। भारतीय जनता पार्टीने ज्या राहुल गांधींना संसदेतून निलंबित केलं होतं, भारतीय जनता पार्टीने 150 खासदारांना निलंबित केलं होतं, त्यांनी मला असं वाटतं संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे उद्धवजी ठाकरे साहेबांना मला शिकवण्याची गरज नाही। पण प्रसाद लाड असं पण म्हणाले की मी रात्रभर झोपू शकलो नाही अंबादास दानवेंची भाषा। तो नवीन आहे ना, राजकारणाला थोडी बिंदास झोपायला पाहिजे होतं, त्याला काय आम्ही बिंदास झोपलो। परंतु ज्या प्रकारे आंदोलन पायऱ्यांवर आंदोलन देखील करण्यात आलं तुमच्या विरोधात, राजीनामा घ्यावा, पक्षनेतेपदावर भाजपावर अशा प्रकारची मागणी केली। मला असं वाटतं इथं मागणी करून काय होणार, त्यांनी सभापतीकडे जावं, अन्य काय काय संसदीय याच्यात कोर्टात जावं, जिथं जिथं जायचं तिथं जावं। त्यांनी ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, मुख्यमंत्र्यांची फोनवर त्यांचं बोलणं झालं असं म्हणतात। मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या। आता त्यांना नियम आणि कायदे, संविधान आठवायला लागलेलं आहे। इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहागिरी, त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते, आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली, चांगलं आहे। पक्षप्रमुखांशी बोलणं झालंय का या सगळ्या संदर्भात? पक्षप्रमुखांशी बोलणं झालंय का? ते स्वतः आज येणार आहेत विधानभवन किंवा त्यांनी काही तुम्हाला सूचना केल्या आहेत का? मला असं वाटतं अशा सूचना किंवा बोलणं काही तुमच्या याच्यासमोर सांगायचं नसतं, पण मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाच्या बाण्यानं मी उत्तर दिलेलं आहे, एवढंच सांगतो। संजय काय घडलं ते काल वेलमध्ये घडलं आणि जे शब्द, जरी तुम्ही शिवसैनिक आहात, ज्या पद्धतीचं काल म्हणजे आरोप प्रत्यारोप होत आहेत तुमच्यावरती, तुमच्या वागणुकीचं तुम्ही समर्थन करता, त्याला काय, मी माणूस आहे, समोरच्याचं काय सहन करायचं थोडी। मी काल इथं बोललेलो आहे, ज्याने बोट दाखवलं त्याचं बोट तोडायचं। शब्द तुम्ही अपशब्द वापरला, जे काय असेल ते बघतील ना, ते जे काय व्हायचं समर्थन करता, ते बघणारच आहेत तुम्ही। मी बोललो म्हणजे मी समर्थन कर, मी बोलायचं नाही बोललो असं थोडी म्हणणार आहे। मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा। मी बोललो सांगतो मी। नाही पण आता तुम्ही दोघं एकमेकांशी बोलणार का कधी भविष्यामध्ये अशा पद्धतीने? मला वाटतं तो नंतरचा विषय आहे, आता जे झालेलं आहे ते झालं। संजय राऊत यांनी पण तुमची बाजू घेतली आहे, म्हणजे प्रसाद लाड आणि इतर जे नेते आहेत ते भाजपमध्ये बाहेरून आलेली कंपनी आहे, त्यामुळे त्यांना हे गांभीर्याने गरज नाही। हिंदुत्व वगैरे प्रसाद लाड सारखे लोक, बाडगे लोक शिकवतात, जे धंद्या पाण्यासाठी जिथं सत्ता आहे तिथं घुसतात, बरं का, जिथं सत्ता आहे तिथं धंद्या पाण्यासाठी स्वतःच्या कंपन्या, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी घुसतात, तसं आम्ही नाही आहे। आणि मग हे लोक काय हिंदुत्व शिकणार, त्यांना काय माहिती आहे हिंदुत्व वगैरे काय काय करावं लागतं आणि काय काय केलेलं आहे याच्या आधी। दानवे साहेब, नेमका राग कसला आला तुमच्याकडे? हात दाखवल्याचा राग आला का हिंदुत्व शिकवल्याचा राग आला? नाही, हिंदुत्वाच्या विषयी बोलत असताना मला माझी भूमिका मांडावं लागेल, आणि सभापतींशी बोलत असतात डायलॉग, का माझ्याशी थोडी बोलत असतात सभागृहात सभापतीशी बोललं पाहिजे त्यांनी। माझ्याकडे हात वारे, माझ्याकडे अंग विक्षेप करण्याची गरज नव्हती। पण हे प्रकार वारंवार सभागृहात होतात। तुम्ही सांगता की तुम्ही शिवसैनिक आहात, दानवे साहेब पण शिवसैनिक असताना तुम्ही विरोधी पक्षनेते पण आहात, म्हणजे शिवसैनिक असताना सभागृहाच्या बाहेर ठीक आहे, सभागृहात तुम्ही विरोधी पक्षनेते आहात विधान परिषदेचे, तिथे एक त्याची एक पदाची एक गरिमा असते, तर ते तुम्हाला असं वाटतं की गरिमा आहे का? लोकांचं सहन करायची गरिमा आहे का? विरोधी पक्ष नेता आक्रमकच असला पाहिजे। सर हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से राहुल गांधी के कमेंट को लेके प्रसाद लाड से और आपकी जो बातचीत हुई उसको लेके वो इल्जाम लगा रहे, क्या कहना चाहते हैं? हाँ सर, हिंदी में सर। जो प्रसाद लाड ने जिस प्रकार भूमिका रखी थी, एक शिवसैनिक हेतु से मैंने भूमिका रखी। सर बोलिए ना सर, आप बोल रहे थे। अरे चलो इनको होने दो। सर बोलिए। नहीं देखो, शुरू आप रोल नहीं। हमारे नेता कल राहुल जी ने जो भाषण किया था, जो स्टेटमेंट किया था, वो संविधान को लेकर, हमारा संविधान सबको समानता की दिशा देता है, समानता उसमें है, संविधान से देश में समानता लाती है, और मनुस्मृति ये विषमता और देश बांटने का काम, धर्मों को लड़ाने का काम करती है, वहाँ पे महिलाओं का अपमान भी करती है। राहुल जी ने यही कहा था कल कि हिंदू संस्कृति में, हिंदू धर्म ने कभी किसी के खिलाफ हिंसा या किसी धर्म के खिलाफ लड़ना, ये हिंदू धर्म में नहीं है, संस्कृति में नहीं है। ये केवल भाजपा और आरएसएस की नीति है, यह स्पष्ट रूप से उन्होंने कहा है।
हमारे धर्म के बारे में उन्होंने एक शब्द भी नहीं कहा, धर्म के बारे में अच्छा कहा। जो हमारे संस्कृति ने, हम हिंदू है, हमारे संस्कार जो है किसी एक दूसरे के ऊपर गलत तरीके से आरोप करना, गलत तरीके से किसी धर्म को नीचे दिखाना, ये धर्म के खिलाफ है, ये बताया। तो इसके खिलाफ भाजपा की अंगार हुई, क्योंकि ये आरएसएस ये यही चाहता है कि हर धर्म को एक के दूसरे के खिलाफ लड़ाओ और अपनी रोटी सेको। कोई हिंदू धर्म या भाजपा के ये कोई भाजपा मसीहा हिंदू धर्म का ठेकेदार या ठेकेदार है या इनके बाप का है भाजपा का हिंदू धर्म। ये केवल हिंदू को वोट पाने के लिए हिंदू को गुमराह करने का काम करते हैं। और जो राहुल जी ने कहा है वो सही कहा है। इसलिए आज यहाँ पे मनुस्मृति नहीं चलेगी, या देश पे संविधान चलेगा। और हम लोग संविधान ये सबकी रक्षा करता है, हर धर्म की, हर पंथ की, हर इंसान की रक्षा करने का काम संविधान करता है। हम संविधान बचाने का काम करेंगे। कल वो भिड़े ने जो कहा, ये समस्त इस देश के शहीदों का अपमान उन्होंने किया। जो लैंग्वेज में, जिस भाषा में बात किया, ये मनोहर भिड़े उर्फ देशद्रोही, राष्ट्रद्रोही है। ये देश कुलकर्णी नाम बदलकर ये हमेशा इस देश के समाज सुधारकों का या देश के स्वाभिमान जो है, हमारे बड़े बड़े समाज हमारे नेता है, उनके बारे में बात करता है। कभी महात्मा ज्योतिबा फुले के खिलाफ में बात करता है, इनके खेत के आम खाने से लड़का होता है ऐसी बात करता है। ऐसा बेवकूफ इंसान आज जो गुमराह कर रहा है और ऐसी बातें कर रहा है कि आज़ादी हमें जो मिली उस बारे में उन्होंने जो स्टेटमेंट किया, पूरे हिंदुस्तान का अपमान किया। क्योंकि जब हिंदुस्तान आज़ाद हो रहा था तब भिड़े के विचारों के लोग अंग्रेज के तलवे चाट रहे थे। यह कोई छुपा हुआ नहीं है। उनको इसीलिए हिंदुस्तान आज़ाद नहीं चाहिए था। जो बात कर रहे हैं तो हम उसका भी निषेध करते हैं, वो भी बात हम रखेंगे। और सवाल यही आता है कि राहुल जी ने जो कहा, वो हिंदू धर्म की संस्कृति को लेकर जो बात कही, हिंदू धर्म में जो लिखा है उसकी बात कही, तो भाजपा वाले जो आज उनको तिलमला गए, वो मिर्ची लगी, तो ये मिर्ची लगी करके वैसे आंदोलन के लिए वो बैठे। मराठीतच सांगा की कशा प्रकारे भाजपचे आहेत राहुल गांधी याचा लोकसभेतला विधानाचा अर्थ तुम्ही यात आणि खरं म्हणजे लोकसभेचा विषय विधानसभेत येता कामा नये। काल जे लाडनी सांगितलं विधान परिषदेमध्ये, संकेत आहेत की कुठलीही घटना केंद्राशी संबंधित असेल तर ती विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये राज्याच्या ह्याच्यात त्याला उल्लेख करता येत नाही, काढता येत नाही, तिथल्या भाषणाचा उल्लेख करता येत नाही। मग कशाला केले ते लाडनी? त्यावेळेस स्वाभाविक आहे की आमचे दानवे साहेबांचा त्या नियमाला, कायद्याला धरून त्याचा विरोध होता आणि त्याचा उद्रेक झाला। पण विषय असा आहे की राहुलजींनी काल जे स्टेटमेंट केलं ते हिंदू धर्माच्या एकूण जे संस्कार आहेत, संस्कृती आहे, हिंदू धर्म कधी मतभेद, विष किंवा तेढ निर्माण करण्याचं, हिंसा निर्माण करण्याचं काम हिंदू धर्मात कधी शिकवलेलं नाही। हिंदू धर्म सहिष्णुता आहे, शिकवते आहे, एकमेकांचा आदर सन्मान करणं हे हिंदू धर्मामध्ये आहे। तेच बोललेत राहुलजी, त्यावर एवढा मोठा बोंबाबोंब करण्याचे कारण ते बोलत असताना हेच सांगितलं की भाजप काही हा हिंदू धर्माचा ठेकेदार नाही, भाजप म्हणजे हिंदू नाही समस्त देशातील, भाजप म्हणजे हिंदू धर्माचा एकमेव रक्षक अशा आविर्भावात वागतो आणि लोकांमध्ये हिंसा घडवून, धर्म आणि जातीमध्ये भांडण लावून, दंगे घडवून स्वतःची पोळी शेकण्याचं काम जर करत असेल तर राहुल गांधीजी म्हटले सबसे सगळ्यात खरं तर संविधान हा आहे की संविधानाने सर्वांची रक्षा करण्याचं काम, सर्वांना सुरक्षा देण्याचं काम, सहिष्णुतेचं काम, समानतेचं काम संविधान करते आहे। हे विचार मानत असताना त्यांना झोंबलं। राहुलजीने एकही शब्द हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलले नाही, आरएसएस आणि भाजपाच्या ठेकेदारी विरुद्ध बोलले। त्यामुळं आज त्यांना आग लागली, त्यांना झोंबलं, मिरची झोंबली आणि त्यामुळं ते अशा प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचं काम जे नेहमी करतात
आणि बोट दुसऱ्याकडे दाखवतात. हेच काम त्यांनी केलं आहे. संविधानाच्या संदर्भात नेरेटिव्ह स्टेट केलं असं बोलत होते. त्यांच्या 6 खासदारांनी खुलेआम सांगितलं 400 पार होणे दो, हम संविधान बदलेंगे, हे सांगितलं आहे. त्यामुळे लपून कुठे आहे, यांच्या पोटात काय आहे, ओठात काय आहे, हे मनुस्मृती मनुवादी स्त्रियांच्या संदर्भात कशा अपमानजनक बोलतात. काल भिडेचं वाक्य ऐकलं आपण, नट्यांनी नटून वटसावित्रीला जाऊ नये, हा भिडे सांगतो अर्धनग्न. हे जर चाललं आहे देशात तर कुठला अपमान आहे. त्यांनी सांगितलं, आता मी ते मानणार आहे खरं म्हणजे बाहेर मांडण्याच्या पूर्वी, ते आम्ही हाऊसमध्ये मांडू आणि याचा जाब विचारू सरकार काय करतोय समस्त स्त्रियांचा अपमान करण्याचा. आज जर ही प्रथा बंद केली नसती सती जाण्याची तर मनोहर भिडेच्या कुटुंबातल्या महिला आतापर्यंत सती जात गेल्या असत्या. म्हणजे ज्या कुप्रथा आहेत त्या विरुद्ध समाज सुधारकांनी जे काही निर्णय घेतले त्या विरुद्ध हा आगपाखड करतोय आणि अनवॉन्टेड असं स्टेटमेंट हा नेहमी करत असतो भिडे. याच्यावर खऱ्या अर्थानं कारवाईची अपेक्षा आहे. ती कारवाई करावी अशी आम्ही राज्य सरकारला मागणी करणार आहोत. लाडली बहीण योजनेमध्ये महिलांची आता